पुढचा आता तिसरा नंबर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबरमध्ये शिकलो. आज आपल्याला शिकायचे आहे ते म्हणजे को प्राईम नंबर अँड ट्विन प्राईम नंबर. आता को प्राईम नंबरची व्याख्या मी तुम्हाला वाचून दाखवते. टू नंबर विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड को प्राईम नंबर. पुन्हा वाचूया आपण. टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड को प्राईम नंबर. म्हणजेच दोन नंबरच्या फॅक्टर्समध्ये फक्त वन हा एकच कॉमन फॅक्टर असेल तर त्या दोन नंबरना एकमेकांचे को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या, आता तो शब्द तुम्ही नका कानावर घेऊ, को प्राईम नंबर्स असे म्हटलं जातं. आता इथं 3 उदाहरणं दिलेत मी. 3, 8, 4, 9, 21, 22. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगितलं इथे बाजूला बघा. 3 फॅक्टर ऑफ 3 आर 1 and 3. फॅक्टर ऑफ 8 1, 2, 4 and 8. फॅक्टर ऑफ 3 1 and 3. फॅक्टर ऑफ 8 1, 2, 4 आणि 8. आता या दोघांमध्ये 3 आणि 8च्या फॅक्टर्समध्ये कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे तर इट इज ओनली 1. सो दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही आहेत. ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर इन बिटवीन 3 and 8. सो 3 and 8 आर को प्राईम नंबर्स. आता इथं दुसरं गणित घेतलं मी 4 आणि 9. त्याचे 4 आणि 9चे फॅक्टर आपण इथे पाडलेले आहेत बघा. 4चे फॅक्टर 1, 2 and 4. 9चे फॅक्टर 1, 3 and 9. पुन्हा बघा 4चे फॅक्टर 1, 2 and 4. 9चे फॅक्टर 1, 3 and 9. म्हणजे आता या दोघांमध्ये मधला 6चा तुम्ही बघूच नका. आता या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे तर ओनली 1. 1 इज अ कॉमन फॅक्टर. सो 4 and 9 आर ऑल्सो को प्राईम नंबर्स. आता इथे खाली बघा को प्राईम नंबर एक घटक आहे. एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राइम्स. एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को प्राइम्स. म्हणजेच काय, जे दोन सलग संख्या, क्रमवार संख्या, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय, क्रमवार नैसर्गिक संख्या, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. म्हणजे इथे आहे बघा 19, 20, 24, 25. हे जे दोन नंबर सलग येतात, क्रमवार संख्या येतात, हे दोन्ही या दोन संख्या या नेहमीच कशा असतात कॉन्झिक्युटिव्ह. म्हणजे कुठल्या येतात 37, 36, 36, 37, 39, 40 या पद्धतीने. आता त्यातलं एक असं मी तुम्हाला 2 जोड्या दिल्या तुम्हाला 19 आणि 20, 24 and 25. त्यातलं एक मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला ते नक्की समजेल. 24. आता फॅक्टर ऑफ 24 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. Again 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. आता हे फॅक्टर्स कसे काढायचे हे तुम्हाला लास्ट इयर शिकवलेलं आहेच. 25ला कोणकोणत्या नंबरने डिव्हिजिबल होतो तर 1, दॅन 5 and 25 ओनली. आता या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे तर 1. कॉमन फॅक्टर काय आलेलं आहे 1. देअरफॉर 24 and 25 आर को प्राईम नंबर्स. 24 and 25 आर को प्राईम नंबर्स. म्हणजे अशा पद्धतीने को प्राईम नंबर आता कुठले येतात ह्याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे कुठलेही 2 प्राईम नंबर्स दे आर ऑलवेज को प्राईम नंबर. आता त्यांना माहिती आहे आता कुठले प्राईम नंबर घ्या. आता समजा आपण हा घेतला 11 घेतला आणि 11 घेतला. 11चे फॅक्टर काय करतात 1 and 11. त्याच्यानंतर आपण 19 घेतला. 19चे फॅक्टर्स काय पडतात 1 and 19. कुठलेही 2 प्राईम नंबर आर ऑलवेज को प्राईम नंबर. सो 11 and 19 आर ऑल्सो को प्राईम नंबर. कारण त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर. या दोघांमध्ये ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर. सो दीज 2 प्राईम नंबर आर ऑल्सो
कोप्राईम नंबर. जे कोप्राईम नंबर कोणकोणते असतात तुम्हाला समजा 5 उदाहरणं द्या असं म्हटलं तर एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर कोप्राईम नंबर अँड एनी 2 प्राईम नंबर आर कोप्राईम नंबर. 2 गट दिले बघा, 2 ओळखायला दिले आणि बाकीचे आपण शोधून काढू शकतो की त्या दोघांमध्ये फॅक्टर्स पाडून त्याच्यामध्ये जर एक नंबर एकच फक्त कॉमन फॅक्टर आला तर ते आर कॉल कोप्राईम नंबर. पण ओळखायच्या 2 पद्धती एकदम सोप्या आहेत. एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर कोप्राईम नंबर म्हणजे कोणत्याही 2 सलग क्रमवार येणाऱ्या संख्या आहेत या कोप्राईम नंबर्स असतात. आणि दुसरं तुम्हाला सांगितलं ते म्हणजे कोणतेही 2 प्राईम नंबर आर ऑलवेज कोप्राईम नंबर. एनी 2 प्राईम नंबर्स आर कोप्राईम नंबर. म्हणजे आपण कोणकोणते बघितले? प्राईम नंबर, कंपोजिट प्राईम नंबर बघा इथे, प्राईम नंबर्स, दॅन कंपोजिट नंबर्स, दॅन कोप्राईम नंबर्स आणि त्याच्यानंतर आपण बघितणार आहोत आता लास्ट ट्विन प्राईम नंबर्स. 3 आपण बघितले. आता पुढचा चौथा आहे तो म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स. इफ द डिफरन्स बिटवीन, आता बघा हा शब्द कसा आहे तो, इफ द डिफरन्स बिटवीन 2 कोप्राईम नंबर इज 2 द नंबर आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर. म्हणजे ज्या 2 प्राईम नंबर्सच्या मध्ये किंवा मूळ संख्यांच्या मध्ये प्राईम नंबरच्या मधचा डिफरन्स 2 आहे दे आर नंबर आर कॉल ट्विन प्राईम नंबर. हे तुम्ही 5वीला शिकलेला आहात. आता 1 ते 100मध्ये 8 जोड्या आहेत. त्या कोणत्या आहेत? 3 and 5, 5 and 7, 11 and 30, 17 and 19, 29 and 31, 41 and 43, 59 and 61 and 71 and 73. These 8 या 8 जोड्या ज्या आहेत या 8 जोड्या आहेत त्यांना आपण काय म्हणणार? ट्विन प्राईम नंबर. तर या दोघांमधला फरक बघा. 5तून 3 वजा केले, 5 - 3 आन्सर 2, 7 - 5 आन्सर 2, 13 - 11 आन्सर 3, 19 - 17 आन्सर 2, 31 - 29 आन्सर 2, 43 - 41 आन्सर 2, 61 - 59 आन्सर 2, 73 - 71 आन्सर 2. दॅट मीन्स इफ द difference between co-prime numbers is 2, the number 2 co-prime numbers is 2. म्हणजे 2 co-prime मधला डिफरन्स कसा असतो? ऑलवेज 2 असतो. द नंबर आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर. अशा 8 जोड्या आपल्याला 1 ते 100मध्ये सापडतात. आता एक्सरसाइज नंबर, आता याच्यावर आधारित गणित आहेत बघा. विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. प्रॉब्लेम सेट नंबर 10 आपण सुरू करतो आहे. विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. म्हणजे कुठला एक नंबर आहे की जो प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विच नंबर इट इज? येस, 1 इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. दिस इज आवर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1 इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. आता हाऊ इट इज इथे बघूया आपण. आता 1चे फॅक्टर्स आपण पडूया. फॅक्टर ऑफ 1 1, फॅक्टर ऑफ 2 1 and 2, फॅक्टर ऑफ 3 1 and 3, फॅक्टर ऑफ 4 1 2 and 4, फॅक्टर ऑफ 5 1 and 5, फॅक्टर ऑफ 3 1 2 3 and 6, फॅक्टर ऑफ 7 1 and 7, फॅक्टर ऑफ 8 1 2 4 and 8, फॅक्टर ऑफ 9 1 3 and 9. बरोबर. आता आपण फॅक्टर्स पाडले. आपण 1 to 9 नंबरचे आपण फॅक्टर्स पाडले. आता त्याच्यामध्ये आता बघा आपण प्राईम नंबर कोणाला बोललो की ज्याचा ओन्ली 1 and itself, हे 2च फक्त फॅक्टर्स आहेत तर आपण म्हणतो प्राईम नंबर. आता 2 फॅक्टर कोणाकोणाचे आहेत तर 1 आणि 2चे. बरोबर. अजून कोणाचे आहेत? 1 आणि 3चे. अजून कोणाचे आहेत? 1 आणि 5. अजून 1 आणि 7. ह्यांचे 2च फॅक्टर आहेत. बाकी सगळ्यांचे 2पेक्षा जास्त आहेत. याच्या आहेत 1 2 4, याच्या आहेत 1 2 3 6, याच्या आहेत 1 2 4 8 आणि याच्या आहेत 1 3 9. म्हणजे
हे दोघंच आहेत, म्हणजे यांना पण काय म्हणणार आपण, प्राईम नंबर. बरोबर. हा पण 1 and 3 पण काय झालेला आहे, प्राईम नंबर. त्याच्यानंतर 1 आणि 5 आहे, हा पण काय झाला, 2च फॅक्टर असल्यामुळे प्राईम नंबर. त्याच्यानंतर 7 आहे, त्याचे पण 1 आणि 7च फॅक्टर आहेत, 2च आहेत, त्याच्यामुळे हा पण झाला प्राईम नंबर. आता मोर दॅन 2 आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिट नंबर. म्हणजे हा झाला कंपोजिट नंबर. 6 पण झाला कंपोजिट नंबर, कारण त्याचे 4 फॅक्टर आहेत. 8 पण झाला कंपोजिट, कारण त्याचे 4 फॅक्टर आहेत. 9 झाला कोणता, कंपोजिट नंबर, कारण त्याचे 2पेक्षा जास्त फॅक्टर आहेत, त्याच्यामुळे हा पण झालेला आहे कंपोजिट नंबर. आता 1 बघा, 1ला एकच आहे, 2 पण नाहीत आणि मोर दॅन 2 पण नाही. सो 1 इज neither a prime number nor a composite number. It is neither a prime number nor a composite number. कळलं पहिल्याचा आन्सर व्यवस्थित. आता दुसरं गणित बघा, त्याच्यामध्ये 4 गणितं दिलेत. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को प्राईम नंबर. पेअर ऑफ को प्राईम. आता को प्राईम नंबर आपल्याला शिकायचे. को प्राईम नंबरचं काय, 2 नंबर विच हॅव ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर आर सेड को प्राईम नंबर्स. म्हणजे ज्या 2 नंबरचा कॉमन फॅक्टर कोणते आहेत, 1 आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, को प्राईम नंबर. आता 8चे आपण फॅक्टर पडूया. फॅक्टर्स ऑफ 8. 8 कोणते आले फॅक्टर्स ऑफ 8 सांगा बरं. 1, 2, 4 and 8. फॅक्टर्स ऑफ 14. 1, 2, 7 and 14. 1, 2, 4 and 8. 8चे फॅक्टर 1, 2, 7 and 14. फॅक्टर ऑफ 14. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर सांगा. कोणता आला, ओनली 1. अजून कोणता आला, 2 आलेला आहे. 1 and 2 आला. कॉमन फॅक्टर कोणते आले, 1 and 2. मग आता आपली कोप्राईमची व्याख्या काय आहे, ज्याच्यामध्ये ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर. ह्याच्यामध्ये कोणते आले आहेत, 1 and 2 पण आलेला आहे. मग हे कोप्राईम नंबर आहेत का, नो. सो देअरफॉर there are 2 common factor. Therefore 8 and 14 are not a pair of co-prime number. Not a 8 and 4 is not a pair of co-prime numbers. कळलेलं आहे. 8 आणि 14 हे एकमेकांचे कोप्राईम नाही आहेत. आता पुढचं बघा, 4 आणि 5 येतील का रे कोप्राईम नंबर, येतील ना, नक्कीच येतील. कारण का, तर आपण बघितले की 2 क्रमवार कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर कोप्राईम नंबर. तर हे आपण सोडून बघूया. फॅक्टर्स ऑफ 4, 1, 2 and 4. Factors of 5, 1 and 5. Factor 5 is divisible by only 1 and 5. Now in between common factor, 1, 1 अजून कुठला आहे का, नाही. कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे, 1. दोघांमध्ये 1 हा एकच संख्या आहे की जी कॉमन फॅक्टर आहे. सो 4 and 5 आर
4 and 5 is a pair of coprime. Is a pair of coprime numbers. पुढे 17 and 19 हेही येऊ शकतात, कारण तुम्हाला मी म्हटलं आहे की कुठलेही दोन प्राईम नंबर आहेत, दे आर ऑलवेज कोप्राईम नंबर. करून बघूया आपण. फॅक्टर्स ऑफ 17 इज इक्वल टू 1 and 17. फॅक्टर्स ऑफ 19 इज इक्वल टू 1 and 19. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? ओनली 1. कॉमन फॅक्टर्स therefore आन्सर तुम्ही लिहू शकता. आन्सर 17 and 19 is a pair of coprime. ही 17 आणि 19 ही पेअर ऑफ अ कोप्राईम नंबर. पुढे बघूया आता. 27 and 25 येतील का रे? बघूया. 27 1 बरोबर ना. 1 ने जातो, 2 ने जातो का? नाही. 3 ने जातो. त्याच्या पुढे कुठल्या टेबलमध्ये येतात? 3 9 जा 27, 27 1 जा 20. तुम्हाला मी शिकवलं की जेव्हा जोडी येते तेव्हा मागे यायचं. 3 9 जा 27, 9 3 जा 27, देअरफॉर 21 7 1 जा 27. फॅक्टर्स ऑफ 25 1 then 5 and 25. Factors are of 27 1 3 9 and 27. Factor of 25 1 5 and 25. आता ह्याच्यामध्ये कॉमन कोणते आले? कोणते आले? परत इथे बघा एकच दिसतोय. अजून कुठले कॉमन फॅक्टर्स आहेत का? नाही. सो देअरफॉर 27 and 25 is a pair of coprime. Pair of coprime number. 27 25 is a pair of coprime number. कळलेलं आहे? तिसरा प्रश्न बघूया. List the prime numbers from 25 to 100 and say how many they are. आता इथे बघा 25 to 100 मध्ये मी फक्त ऑड नंबर लिहिलेत. मी इवन नंबर नाही लिहिले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इवन नंबर 2 इज अ प्राईम नंबर आणि 2ने सगळ्या ज्याच्या एंडला म्हणजे युनिट प्लेसवरती 0 2 4 6 8 आहेत त्या नंबरला 2ने डिवाइड होतंच. म्हणजे 2 इज अ फॅक्टर ऑफ एनी इवन नंबर एक्सेप्ट 2. म्हणजे सगळ्या इवन नंबरचा 2 हा फॅक्टर असतोच. त्यामुळे सगळे 2 सोडून बाकीचे सगळे इवन नंबर आर कंपोजिट नंबर. म्हणून मी ते फक्त कोणते नंबर लिहिलेले आहेत? ऑड नंबर लिहिलेले आहेत. आता माहिती आहे तुम्हाला शेवटी 5 म्हणजे 25 इज ऑल्सो कंपोजिट नंबर बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 5. ज्याच्या एंडला 5 आणि 0 आहे हे सगळे नंबर कसे असतात? 5ने डिव्हिजिबल. म्हणजे 35 45 55 65 75 85 95 आर कंपोजिट नंबर. आता 3च्या डबल 27 20 त्याच्यानंतर 33 आता ह्याची एक वेळ 9 10 11 3 1 4 37 7 8 9 10 37 सुद्धा 3ने डिवाइड होत नाही. 39 बघूया कारण तर तुम्हाला 3चं पण मी शिकवलेलं आहे. त्याची टोटल 3च्या टेबलमध्ये येते. दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. 3 + 9 12. 12 इज डिव्हिजिबल बाय 3. सो 39 ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. 41 4 + 1 41 येऊ शकत नाही बिकॉज 4 + 1 5. 5 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 43 4 + 3 7. 43 इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 3. आपण 3ने शोधतो आहे पहिल्यांदा. 7 आणि 4 11. 47 + 4 11. ते सुद्धा
डिवाइड होत नाही, म्हणजे 3ने ह्याला डिवाइड जात होत नाही. 49, 9 + 4 13. 13 is also not divisible by 3. So 49 also not divisible by 3. 51 राहिलेलेच होतं. 5 + 1 6. 6 3च्या टेबलमध्ये येतो, त्यामुळे 51 डिव्हिजिबल बाय 3. 53 5 + 3 8. याला 8ने डिवाइड होत 3ने डिवाइड होत नाही. 5 + 7 12. 3ने डिवाइड होतो, म्हणजे हा नंबरसुद्धा 3ने डिवाइड होणारच आहे. 59 9 + 5 14. 14 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, जे 3ने ह्याला जाणार नाही. 61 6 + 1 7. 7 नॉट डिव्हिजिबल बाय 3. This number is also not divisible by 3. 63 6 + 3 9. 9 divisible by 3. So this number is also divisible by 3. 67 13. 13 not divisible by 3. So this number also not divisible by 3. 69 9 + 6 15. 15 divisible by 3. So 69 also divisible by 3. 71 again 8. Total is 8, not divisible by 3. Again not. 73 7 + 3 10. Again not. 7 + 7 14. Not. 9 + 7 16. It also not divisible by 3. 81 8 + 1 9 is divisible by 3. 83 11. 87 15. म्हणजे ते गेले. 17 not divisible by 3. 9 + 1 10 not divisible by 3. 9 + 3 12 divisible by 3. 9 + 7 16 not divisible. 9 + 9 18 divisible by 3. म्हणजे 3ने ह्याला कुठल्या संख्येला 25 to 100मध्ये कोणकोणत्या संख्येला 3ने डिवाइड होतं ते आपण शोधून काढलं. त्याच्यानंतर मध्येच आपण पहिल्यांदा 5ने डिव्हिजिबल कोणते नंबर होतात ते आपण शोधून काढले. 25 35 45 55 65 75 85 and 95. आता 7च्या टेबलमध्ये कुठले येतात ते बघूया. 7 5 35. 7 चौक 28 ऑलरेडी 2ने डिव्हिजिबल होतो. 7 5 35 तो 5ने डिव्हिजिबल ऑलरेडी गेलेला आहे. 7 चौक 42 तो इथे आपण तो 2ने डिव्हिजिबल होतो. 7 7 49 हा गेलेला आहे. 7 8 56 ऑलरेडी डिव्हिजिबल बाय 2. 7 9 63 डिव्हिजिबल बाय 3. 7 10 70 डिव्हिजिबल बाय 2. मग आता कुठले राहिले. 7च्या पुढचा प्राईम नंबर कोणता आहे तो 11. आता 11च्या टेबलमध्ये बघूया. 11 1 11. 11 2 22. 11 3 33 ऑलरेडी गेला. 11 4 44 गेलेला आहे. 55 गेलेला आहे. 66 गेलेला आहे. 77 हा गेलेला आहे. बरोबर. आता 11पर्यंत आपण बघूया. त्याच्यानंतर म्हणजे आता राहिलेले हे सगळे नंबर आहेत. दे आर प्राईम नंबर. म्हणजे 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. आता बघा 29. आता इथे मी नंबर लिहिते. कोणकोणते राहिलेले नंबर आहेत त्याला डिव्हिजिबल होत नाहीत. 29. त्याच्यानंतर 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73
79, 83, 89 and 97. पुन्हा इथं बघूया आपण कोणकोणते नंबर वाचूया आपण. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97 are not divisible by any number. It divisible by only one and itself. So these are prime number in between 25 to 100. How many they are? त्यांनी सांगितलं काउंट करा आणि किती आहे ते सांगा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. How many they are? 16. किती आहेत ते? 16. There are 16 prime numbers in between 25 to 100. There are 16 prime numbers in between 25 to 100. कळलेलं आहे? कसं फाइंड आउट केलं ते कळलेलं आहे. मला वाटतं हीच चाळणी बरोबर आपण 5वीला शिकलेलो होतो. त्याच्यामुळे आपण फक्त उजळणी घेतलेली आहे, फास्ट घेतलेलं आहे, तरी पण मला वाटतं समजलेलं असावं. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता इथेच बघा दिसतात. ट्विन प्राईमचा अर्थ काय झाला होता? त्या दोघांमधला डिफरन्स किती पाहिजे? 2 पाहिजे. दोघांमधला डिफरन्स 2 पाहिजे. आता 55च्या पुढचे म्हटले त्याने, म्हणजे 53 आणि 59 दोघांमधला फरक बघा किती येतो? 6 येतो. म्हणजे हा ट्विन प्राईम नाही आहे. 59 अँड 61 याच्यातला फरक बघा किती येतो? 61 - 59 2 येतो. सो दिस इज अ फर्स्ट जोडी. कोणती आली? 59 अँड 61. बरोबर. आता दुसरे बघा. 61 अँड 67 कितीचा फरक आला? 6चा, म्हणजे ही नाही येणार. 67 आणि 71 फरक आला 4चा, म्हणजे ही जोडी नाही येणार. 71 आणि 73 कितीचा आला फरक? 2चा आला आहे, म्हणजे दुसरी जोडी कोणती आलेली आहे? 71 अँड 73. अजून कुठे 2चा फरक दिसतो का तुम्हाला? नाही. 73 79 परत 6चा. 79 83 4चा. 83 89 6चा. 89 97 8चा फरक येतो. म्हणजे इथं 2च जोड्या आपल्याला सापडतात ट्विन प्राईमच्या. 59 अँड 61, 41 अँड 73. कळला चौथा प्रश्न? आता बघा. आता राईट 5 pairs twin pair prime numbers from राईट 5 pair of twin prime numbers from 1 to 50. आता आपल्याला माहिती आहे पहिले कोणते येतात? 25च्या पुढचे आपण शोधूया पहिल्यांदा. 25च्या पुढचे, मग त्याच्या मागच्या पण लिहूया. 29 अँड 31. इथे बघा आता 29 अँड 31. अजून कोणता येतो? 41 अँड 43. बघा इथे 29 मागच्या आपण उदाहरण सोडवलं आपण. 29 अँड 37. दुसरी आपण शोधली ती म्हणजे 41 अँड 43. अजून 3 आपल्याला शोधून काढायच्यात. आता पहिलीच बघा 2 आणि 3 फरक येतो एकाचा, म्हणजे ती येऊ शकत नाही. नंतर तिसरी आपण कुठे लिहू शकतो? 3 अँड 5. चौथी 5 आणि 7. आणि त्याच्यानंतर येते 11 अँड 13. अजून एक आपण 6वी लिहू शकतो, ती म्हणजे 6वी आज आपण कुठली लिहू शकतो? 17 अँड 19. करेक्ट. म्हणजे त्यांनी 5 विचारले, आपण 6 लिहू शकतो आपण 1 to 50मध्ये. 3 अँड 5, 5 अँड 7, 11 अँड 13, 17 अँड 19, 29 अँड 31 अँड 41 अँड 43. कळलेलं आहे? शेवटचा प्रश्न एकदम सोपा आहे. विच आर द इव्हन प्राईम नंबर? म्हणजे कुठली संख्या आहे जी समसंख्या आहे की जी प्राईम नंबर आहे? कोणती आहे? ओनली 2.
2 is the even prime number. बिकॉज 2च्या नंतर येणाऱ्या सगळ्या इवन नंबर, ऑल इवन नंबर आर डिव्हिजिबल बाय 2. सो ओनली 2 इज अ इवन प्राईम नंबर. 2 इज अ इवन प्राईम नंबर. बाकी सगळे इवन नंबर आर कॉम्पोजिट नंबर. ऑल 2 नंबर्स आर कॉम्पोजिट नंबर. समजलेलं आहे तुम्हाला? 6 नक्की समजलेलं आहे. आता याचा मी तुम्हाला या प्रॉब्लेम सेट नंबर 10चा मी फोटो पाठवीन तुम्हाला. तो तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. आणि मग व्यवस्थित सोडवल्यानंतर 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितले, त्या पद्धतीने ते सोडवून सोडवायचे. आणि मग मी सोडवले, आत्ता आपण जे सोडवले सगळे प्रश्न, 6 प्रश्न, त्याचे फोटो पाठवीन. तो फोटो पाहून तुम्ही तुमची उत्तरं तपासून घ्यायची आहेत. ती उत्तरं पूर्णपणे तपासून घ्यायची आहेत. आणि 6पैकी किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही मला लिहायचे. 6पैकी किती प्रश्न आले, म्हणजे 2 आले, 3 आले, 4 आले, 5 आले, त्या प्रश्नांचे फक्त 6पैकी किती प्रश्न बरोबर आले एवढेच प्रश्न, म्हणजे 6पैकी 3 एवढं लिहून मला पाठवायचे आहेत. उत्तर आणि प्रश्न, पहिल्यांदा प्रश्न पाठवते मी आणि नंतर मी तुम्हाला उत्तरं पाठवणार आहे. म्हणजे आपण जे आता सोडवलं सगळं आहे ते आत्ताच आपण सगळा एक्सरसाइज सोडवलेला आहे. त्या अगोदर मी तुम्हाला या व्याख्यांचा फोटो पाठवीन. हा व्याख्यांचा फोटो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि मग प्रॉब्लेम सेट नंबर 10 सोडवायचा आहे. कळलेलं आहे? ह्याचा छानपैकी फोटो मी तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे. तो पहिल्यांदा लिहून घ्या. ह्याचे जे 1, 2, 3 आणि 4 डेफिनेशन्स आहेत त्या पाठवणार आहे. आणि नंतर तुम्हाला मी अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट नंबर 10चा फोटो पाठवीन, तो तुम्ही सोडवायचा आहे. नंतर मी त्याची उत्तरं पाठवीन, ती उत्तरं तुम्ही तपासून घ्यायची आहेत. समजलं आहे सर्वांना? हा घटक मला वाटतं समजलेला असेल. हा रिव्हिजन घटक होता. सगळ्यांनी छान पद्धतीने सोडवून मला गुण कळवायचे आहेत. धन्यवाद.